नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। आरोग्य विम्याचा लाभ देताना समाधानी माधवराव घाटगे, शेतकऱ्यांना धनादेश वाटप। गुरुदत्त शुगर्सचे उच्चांकी ऊस दराबरोबरच शेतकऱ्यांना आर्थिक स्थिरता व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने गुरुदत्त किसान कार्ड योजना सुरू केली आहे। याचा शेतकऱ्यांना लाभ मिळवून देताना समाधान वाटत असल्याचं प्रतिपादन गुरुदत्त शुगर्सचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक माधवराव घाटगे यांनी व्यक्त केलं। स्वातंत्र्य दिनानिमित्त टाकळीवाडी तालुका शिरोळ येथील श्री गुरुदत्त शुगर्सच्या कार्यस्थळावर गुरुदत्त किसान कार्ड या योजनेतून विविध आजार व शस्त्रक्रियेसाठी 20 शेतकऱ्यांना 3,67,000 रुपयांचे धनादेश श्री घाटगे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले। यावेळी बोलताना श्री घाटगे म्हणाले की शेतकरी हा केंद्रबिंदू मानून श्री गुरुदत्त शुगर्सने अनेक ऊस विकास व शेतकरी विमुख योजना यशस्वीपणे राबवल्यात। योजनेचा हजारो शेतकऱ्यांनी लाभ घेऊन एकरी उत्पादन वाढवलाय। उच्चांकी ऊस दरासोबतच कारखान्यानं शेतकऱ्यांना आर्थिक स्थिरता व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशानं गुरुदत्त किसान कार्ड योजना सुरू केली आहे। या योजनेतून शेतकऱ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना विविध आजार व शस्त्रक्रियेसाठी 30,000 रुपयांचं वैद्यकीय विम्याचं कवच दिलंय। तर कोणत्याही अपघाताने योजनेतील शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना 1,00,000 रुपयांचं विमा संरक्षण दिलंय। गुरुदत्त किसान कार्ड योजनेतून 20 शेतकऱ्यांना डोळ्यांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया, बाळंतपण, हर्निया, अपेंडिक्स शस्त्रक्रिया इत्यादी शस्त्रक्रिया व विविध उपचारांसाठी 3,67,000 रुपयांची मदत वैद्यकीय विम्याच्या माध्यमातून करण्यात आली आहे। शेतकऱ्यांना हॉस्पिटल खर्चाच्या कामी कारखान्याकडून आर्थिक मदत मिळाल्याबद्दल शेतकऱ्यांनी गुरुदत्त शुगर्सचे अध्यक्ष माधवराव घाटगे व कारखान्याचे आभार मानले। यावेळी संचालक शिवाजी माने देशमुख, बबन चौगुले, बाळासाहेब पाटील, धोंडीराम नागणे, अण्णासाहेब पवार, शिवाजी सांगले यांच्यासह कारखान्याचे अधिकारी, शेतकरी उपस्थित होते। आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा। पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल।